अरे मग हा कोणाचा नंबर आहे? बर 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 बर, ठीक आहे ठीक, हरकत नाही, मी आलो, लगेच आलो. ओके ओके. हा पेन्शा पण ना. अरे तू आलीस? अरे वा 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 वा. तुम्हाला नक्की आनंद झालाय ना की आपले नुसते दाखवताय वरवर? अगं असं काय करतेस, खूप आनंद झाला तू आलीस म्हणून. बरं तू जरा फ्रेश हो, मी जरा पेन्शाकडे जाऊन येतो. अहो हे काय, आता 4 दिवसांनी बायको आले तर जरा बोला ना तिच्याशी. अगं हो बोलतो ना. झालंय काय तुला सांगतो, हा पेन्शा कपडे वाळत घाला म्हणून टॉवेल नेसून बाहेर आला आणि दरवाजा लॉक झालाय मागे. मग डुप्लिकेट चावी नेऊन देतो त्याला मी आणि मग येतो. मग गप्पा बरं मस्त पैकी. ओ असं झालंय का? ठीक आहे, तुम्ही जाऊन या. पण बाकी तुम्ही बरे आहात ना? सगळं बरं चाललंय ना? मला वाटलं 4 दिवस बायको नाहीये भांडायला म्हणून कंटाळला असाल. कंटाळा? अगं अजिबात नाही, आम्ही खूप धमाल केली इथे. काय झालं, इथे घरामध्ये मोठा स्क्रीन लावून सिनेमा बघितला, नंतर पत्ते खेळलो, रात्री 3 वाजता चहा टोस्ट, मस्तपैकी धमाल केली आम्ही सगळी. तू नव्हतीस तरी. चल मी चावी देऊन येतो पटकन. तू नव्हतीस तरी म्हणजे? पूर्वी तर 2-2 दिवस जर मी माहेरी गेले तरी 10-10 फोन करायचे, कधी येणार कधी येणार. आणि आता मी नव्हते तरी सुद्धा यांचा वेळ अगदी आनंदात मजेत गेला. पण म्हणजे मी असले काय नसले काय यांना काहीच फरक पडत नाही की काय? काय ग तुली का, काय मदत करू का? भाजी वगैरे चिरायची का? नाही आई, मी चिरते. अरे हे काय, टोमॅटो चिरून देऊ का? असू दे आई. काय ग, हसायला काय झालं? आई काही नाही, कालचा पिक्चर एवढा सॉलिड होता ना. आप्पा बोलले नाही तुम्हाला? बोलले. अहो 1 नंबर होता. आप्पांचे ते डायलॉग पण पाठ झाले होते. मग काय, घरी थिएटर असल्यासारखं वाटत होतं. आई एका गाण्यावर तर सगळे धमाल नाचलो एकत्र. पिक्चर संपल्यानंतर सुद्धा दादा आणि आप्पांमध्ये त्यातले सीन परफॉर्म करण्याची चढावड लागली होती. तुम्ही बघितलं का कधी आप्पांना परफॉर्म करताना? नाही. खूप मोठी गोष्ट मिस केली तुम्ही. अहो आई काय धमाल, म्हणजे नुसता राडा म्हणजे राडा घातला होता आप्पांनी. पण मी नव्हते तर गोळ्या वगैरे सगळ्या घेतल्या ना त्यांनी? हो हो, मी नेऊन द्यायचे गोळ्या वगैरे आणि व्यवस्थित घ्यायचे आप्पा. पण काय नूर होता आप्पांचा, आता दंगा करण्याचा सूर लागला होता नुसता. लागणारच, मी नव्हते ना कटकट करायला. काय म्हणाला? नाही काही नाही. हे घे, तुझं तूच घे, मी जाते आराम करते. आता चिरून देते म्हणाले आणि तशाच गेल्या. ए मल्हार, पुढच्या वेळी आपण जुना मराठी सिनेमा आणायचा. चालेल चालेल, मस्त मजा. मला जरा रिमोट द्या. रिमोट कशाला हवंय तुला? कशाला म्हणजे काय, कंटाळा तुमचे चेहरे बघून. मी जरा टीव्हीवर काय सिनेमा असेल तर बघते. द्या. टीव्हीवरचा काय सिनेमा बघतेस? खरा सिनेमा बघायचा ना तर मोठ्या पडद्यावरती. अप्पा अहो, तो कालचा सिनेमा टीव्ही वरच होता, आपण बघितला प्रोजेक्टरवर. अरे हो करेक्ट, हे करेक्ट. बरं का, आम्ही काय सेंटिमेंटल बघितला. अरे मस्त, काय मस्त धमाल आली नुसती, खूप हसलो आम्ही. आणि तो शेवटचा मेसेज, येस, अरे वा क्या बात है. आणि सगळ्यात म्हणजे अशोक सराफचं टायमिंग, असा सकस विनोद सगळा.
काय पोट धरून हसलोय आम्ही. हसलात ना, मग आता मला कशाला सांगताय? दे रे रिमोट दे. आई अगं असं काय करतेस? तू काल नव्हतीस ना म्हणून आप्पा तुला सांगताय. मल्हार, आज आणतोस का परत तो प्रोजेक्ट? आप्पा अहो तेजाच्या मित्राकडनं मॅनेज केला होता, आत्ताच तर नेऊन दिला. अरे मग काय झालं, आज परत मागवणार. अरे मस्त पिक्चर बघू, धमाल करू. हो हो आणू आणू, पण आज लगेच नको. पुन्हा एकदा आई कुठे बाहेर गेली ना की मग आणू. तशी तुम्हाला परत एकदा आठवण येईलच. आठवण तर येईलच म्हणा, तरीच काय म्हणजे धमालच तशी केली ना आपण. प्रोजेक्टाची आठवण तर येणारच. पण मल्हार, पुढच्या वेळी जुना मराठी सिनेमा. हो आप्पा तुम्ही सांगितलं आत्ताच. नेक्स्ट टाइम जुना मराठी सिनेमा फिक्स. येस, नेक्स्ट टाइम धमाल करू सगळे म्हणून. वाट बघा माझ्या गावी जाण्याची. काय म्हणाली का? काही नाही. तिला काय झालं? काय आई, काय म्हणताय? कशी झाली पिकनिक? अगं मस्त झाली. आम्ही सगळ्या भजनी मंडळातल्या बायका होतो ना. पण तुला सांगते, आम्ही जाताना येताना मस्तपैकी गाण्याच्या भेंड्या खेळत गेलो आलो. अगं एरवी भजन म्हणणाऱ्या सगळ्या जणी ना गाण्यांच्या वेळेला रफीजींची गाणी, आशाबाईंची गाणी, किशोर कुमारांची गाणी, आणि त्यांना अशी गाणी म्हणताना बघून ना मज्जा वाटत होती माहितीये. आणि अगं आमचं देवदर्शन पण खूप छान झालं. आणि असं दे, बरंच काम दिसे. चालू दे तुझं काम. नाही हो आई, हे सगळं कालचं काम आहे. काल काम केलंय कुणी? काही काम केलं नाही आम्ही. भरपूर धमाल केली, नुसती सिनेमा बघितला झकास. हो सांगितलं यांनी मला, चांगला होता म्हणाले. अहो आई, कसला टाइमपास माहितीये ना, फुल धमाल. आणि या सगळ्यांना बाहेर जेवायला जायची हुक्की पण आली. तुम्ही सगळे बाहेर गेला होतात जेवायला? आई मी असताना मी स्पष्ट सांगितलं काही जायचं नाही बाहेर जेवायला वगैरे. आम्हाला सांगा ना काय हवंय तुम्हाला, हवा तो मेन्यू आम्हाला सांगा, आम्ही बनवतो सगळं. मग काय तुम्हाला माहितीये ना, आप्पा आणि मकरन दोघांच्या फरमाईशीवर फरमाईशी नुसत्या. मग मसाले भात काय, कढी काय, पाटोळ्या काय, काही विचारू नका आई. अगदी आपण सणासुदीला करतो ना आई, तसा बेत आखला होता आम्ही. मी नसताना बरा बेत आखला. मी सांगितलं असं तर सगळी पथ्य आठवली असती माझी. काय म्हणालात आई? नाही काही नाही. पण खरंच आई, इतका सागर संगीत बेत झाला होता माहितीये खूप दिवसांनी ना. खरंच आहे, हे असं बाहेर जाऊन आपण सिनेमा बघायचा, जेवण करायची हॉटेलमध्ये, यापेक्षा असं घरी सगळ्या फॅमिली बरोबर बसून अशी पार्टी केली तर किती मस्त वाटतं ना. पार्टी? हो, पार्टी सारखेच उधळले होते सगळे. मी नव्हते तर बरी पार्टी केली तुम्ही. अहो आई, तुम्ही नव्हतात म्हणून तर मग धमाल पार्टी केली अरेंज. हे काय आता, मी नव्हते म्हणून धमाल पार्टी? म्हणजे मी तुम्ही नव्हतात ना आई, मग काय, मग आप्पांना रमवण्यासाठी धमाल पार्टी अरेंज केली आम्ही. खूप आठवण होती ना त्यांना तुमची. मग काय, आता परत ना आपण आई. ओके आई. कसला टोलवला बघ. जिंकणार आपण, जिंकणार. 100% ऑस्ट्रेलियात. मुलांनो घ्या
चहा घ्या. आहा क्या बात. अगं पण तू का आणलास? हर्षदा किंवा तुलिकाला सांगायचं ना. हा आई अरे अगं असं काय करतो, त्या पण बिचाऱ्या पोरी कामात आहे. अगं पण तुझं पण जागरण झालं ना का? मग काय तर? मग प्रवास झालाय तुझा. आणि प्रवासात घरच्यासारखी झोप येते का ग? जरा आराम करायचा ना. जागरण झालं असेल आता. दादा जागरण तर तसं आपलं पण झालंय की, पण ते त्रासदायक नसून आल्हाददायक होतं. खरंच. कसली धमाल मस्ती मजा आली का? झालं यांचं परत सुरू. आई तुला सांगतो, आजपर्यंत पत्ते खेळताना तू अप्पांना जितक्या वेळेला हरवलंस ना, त्या सगळ्याचा वचपा अप्पांनी का रात्री आमच्या बरोबर पत्ते खेळताना काढला. हो एक डाव नाही जिंकू दिलं माहिती आम्हाला. हो. आणि प्रत्येक वेळेस वाक्य एकच, बरं झालं सुधा नाही. काय काय किस्से सांगितलं मध्ये अप्पांनी काल. आम्ही तर इतके हसलोय, इतके खिदळलोय ना. आणि म्हणजे आम्ही दमलो हसता हसता, पण ते नाही दमले. आणि कधी झोप लागली कळली नाही ना. कसला दिवस गेलाय काल माहितीये. खरंच. धमाल. अरे पण गेला ना दिवस, मग आता परत परत सांगून कशाला मला त्रास देताय? त्रास त्रास कसलाय? त्रास कसला? आम्ही फक्त काल काय धमाल केली एवढंच सांगतो तुला. हो पण तू नव्हतीस म्हणून बरं झालं, सुधा नाही येते बरं झालं, तू गेलीस म्हणून असं सांगून वर फोडणी कशाला देताय? आई अगं फोडणी काय? मग काय, अरे मी तिकडे यांचा विचार करते. हे जेवले असतील का, कंटाळले असतील का, मी नाहीये भांडायला म्हणून मुलांवर चिडचिड करत असतील का, कंटाळले असतील का, वैतागले असतील का. आणि हे इकडे आपले सिनेमे बघतायत, पत्ते खेळतायत, मजा करतायत, बाहेर जेवणाला जायचा बेत करतायत. वर तू नाहीयेस ना म्हणून बरं झालं. काय झालंय काय तुला? काही नाही, जाऊ दे, तुम्हाला नाही करणार. आई आई अगं पण सांग तर काय सांगू? ज्याला आयुष्यभर साथ दिली त्याचं आयुष्य आपल्याशिवाय खूप सुखी आहे हे कळल्यावर काय वाटतं हे तुम्हाला नाही कळणार. मला तरी कुठे कळलंय म्हणा. म्हटलं तर वाईट वाटतं. त्याला काय आता आपली गरजच उरली नाही. म्हटलं तर आनंद होतो, चला आता आपण मरायला मोकळे. आई आई अगं काय विचार करतेस तू असा? हा नाही, काल आम्ही तुझ्याशिवाय धमाल केली हे अगदी बरोबर आहे. माझ्याशिवाय का मी नव्हते म्हणून? अगं आई तू नसणं हे फक्त सांगायला निमित्त होतं. त्यांचं काल काय बिनसलं होतं कळायलाच मार्ग नाही. प्रत्येक वेळेस तुला हाक मारत होते. काही घोळ झाला की सुधा नाहीये ना म्हणून घोळ झाला, सुधा नाहीये ना म्हणून घोळ झाला, हेच चाललं होतं त्यांचं. आई बरं तुझ्या आठवणी त्यांना एकटेपणा वाटू नये किंवा त्यांची चिडचिड होऊ नये म्हणून आम्ही आपलं जमेल तेवढं आपलं केलं. त्यांना विचारलं सिनेमा बघायला बाहेर येताय का, तर म्हणाले नको म्हणून घरी सिनेमा लावला. जेवणाचा बेत केला. बरं रात्री त्यांना झोप येत नव्हती म्हणून मग किशन बरोबर पत्त्यांचा डाव रंगवला. बरं एवढं सगळं करूनही त्यांचं आपलं एकच की सिनेमा छान होता पण सुधा हसायला हवी. अरे भाजी काय सुंदर झाली आहे, सुधा हसायला हवी होती. आणि पत्त्याचा डाव जेव्हा रंगला ना तेव्हा बरं झालं सुधा नाही. अगं ते तुम्ही दोघं खेळायचात ना तेव्हा ते कधी जिंकायचेच नाहीत म्हणून गमतीत म्हणाले तसं. बरं पत्ते खेळताना किस्से सांगितले ते सुद्धा तुमच्या लग्नाच्या आधीचे. अगो बाई, म्हणजे काय काय किस्से सांगितले यांचं ना हे असंच आहे. एकदा बोलायला लागले ना की त्यांना भानच राहत नाही कशाचं. आई आई आपांनी काय सांगितलं हे महत्वाचं नाहीये, पण त्यांनी जे सांगितलं त्यातून एवढं मात्र आम्हाला कळलं की आम्ही आपांची काळजी घेऊ शकतो पण त्यांच्या आयुष्यातली तुझी जागा नाही घेऊ शकत. म्हणजे एका क्षणाची का असेना किंवा 4 दिवसांची का असेना तुझी उणीव आम्ही नाही भरून काढू शकत. तेव्हा प्लीज तू नव्हतीस म्हणून आपांना खूप बरं वाटलं वगैरे असा विचार नको करू. आई अरे मग हे सगळं आधी सांगायचं ना. उगीच आपली धमाल केली, मजा केली असं कशाला सांगायचं. आई आई आता कुठे निघालेस? अरे जाते ना आता, जरा हे काय करतायत बघून येते ना. अरे काय झालं, मी ना मनात राग धरून यांच्याशी एक शब्द सुद्धा बोलले नाही रे.
जरा आता 2 शब्द तरी बोलून येते. दोन कशाला, भरपूर बोल. आणि प्रेमाचेच बोल, नाहीतर आम्हाला सांगितलेल्या किश्यांवरनं त्यांची शाळा घेशी. ए देव रे, आला मोठा काय बोलतो बघ मला. अहो काय ग? नाही काही नाही. अगं, काही नाही तर मग अहो कशाला म्हणालीस? कशाला म्हणजे काय, 4 दिवसांनी आले, सकाळपासून निवांत बोललात तरी का माझ्याशी? अगं बोलला नव्हतो, पण मला आपलं वाटलं की तू दिवसभर जरा चिडचिड करतेस, प्रवासाने दमली असशील. आता इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, बायको प्रवासानं दमले म्हणून चिडचिड करते का कॉम्प्लेक्सने चिडचिड करते एवढं पण कळत नाही का तुम्हाला? म्हणजे काय? म्हणजे सॉरी, काय? आता हे सुद्धा मोठ्याने ओरडून बोलू का? सॉरी म्हटलं मी, सॉरी. कशाबद्दल? मग काय, सकाळी मी आले तेव्हा माझ्या मनात आलं की 4 दिवस मी इथे नव्हते तर यांची तब्येत कशी असेल, चिडचिड केली असेल का, कंटाळले असतील का. पण इथे तुम्ही म्हणताय तू इथे नव्हतीस, काय मज्जा केली, काय मस्त आनंदात गेला कालचा दिवस, मस्ती केली. मला खूप वाईट वाटलं, म्हणून मग मी दिवसभर बोलले नाही. अगं असं काय करतेस आणि असं का म्हणतेस तू? तुझ्याशिवाय माझा दिवस चांगला जाईलच कसा मला सांग. तुझ्याशिवाय एक पान हलत नाही माझं. गोळ झाला सगळा. आता तुझ्या येण्याने सुद्धा माझं मन कसं एकदम शांत झालंय. मग तसं सांगायचं ना. कसं सांगणार? तुझ्याशिवाय माझं अडतं असं पुरुषाला डायरेक्ट बाईला सांगणं जमत नाही ना. सुधा, तू घरात नसलीस ना, असं विस्कटल्यासारखं होतं का एकदम. म्हणजे मुलांनी माझं मन रमवायला काय काय नाही केलं खरं, आणि म्हणायला मी रमलो सुद्धा. पण जिने आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून हा संसार उभा केला, ती आपली जोडीदार आज घरात नाहीये. ही नुसती भावना सुद्धा ना एका लिमिट नंतर अस्वस्थच करते का? अहो पण मी काय कायमची गेलीये का? अगं असं कुठं म्हटलं मी. कसं असतं माहितीये का, घर बांधण्यासाठी, घर उभं करण्यासाठी कष्ट जरी पुरुष घेत असला ना, तरी त्याला हिंमत देणारी ही स्त्रीच असते. पुरुष अगदी लढायला जरी गेला ना, तरी युद्धानंतर थकलेल्या शरीरावर आणि मनावर मायेची फुंकर घालायला स्त्रीच असते. आणि वेळ पडली तर हातामध्ये तलवार घेऊन ती युद्धभूमीवर सुद्धा उभी ठाकते. मग ती संसाराची गाडी असू दे, नाही विश्वाची गाडी असू दे, सगळं सुरळीत स्थिर असण्यासाठी स्त्रीचं योगदान खूप महत्वाचं असतं. हे मी जे काही बोलतोय ते ऐकायला जरी असं पुस्तकी तत्वज्ञान जरी वाटत असलं ना, तरी घरातली स्त्री जेव्हा घरात नसते तेव्हा हेच तत्वज्ञान पटायला लागतं.
आणि गेल्या 3 दिवसात ते मला अगदी तंतोतंत पटलेलं आहे. सुधा, थँक्स. माझ्या आयुष्याचा एक भाग असल्याबद्दल. काय हे, मी सॉरी म्हणायला आले आणि तुम्ही काय थँक्स म्हणताय? सॉरी, माझ्या नसण्याने तुमची गैरसोय झाली ना. नाही ग, उलट एक गोष्ट कळाली मला. कोणती? मला नेहमी अशी काळजी वाटायची सुद्धा की आपल्यापैकी एक जण जर आधी गेला तर दुसऱ्याचं कसं होईल. पण माझ्यासाठी काल आपल्या पोरांनी जे जे काही केलं ते पाहून मला वाटलं की चला, आपल्या मागे सुधाचं सगळं व्यवस्थित होईल, तिला काहीही त्रास होणार नाही. म्हणजे आपण मरायला मोकळे. अहो, अगं असं काय करते? एक लक्षात ठेव, इतक्यात तुला माझ्या कटकटीतून मी मुक्त करणार नाहीये. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.